नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव, मुक्काम पोस्ट टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगलीमधून. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार केला आणि सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर आज दिवसभर राज्यातील संपूर्ण विभागामध्ये तापमान वाढ झालेली आहे. काही ठिकाणी 43-44 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार जर केला तर उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, गिलगिट बाल्टिस्तान, पंजाबचा उत्तरेचा भाग, या भागामध्ये एक हलक्या पद्धतीचा WD काल दाखल झाला. आता या WDच्या प्रभावामुळे मात्र जम्मू काश्मीरचा काही भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि जे अति उंचावचे जे भाग असेल म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगाचा उत्तरचा वरचा भाग असेल त्या ठिकाणी हलक्या पद्धतीची बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळते. आता बर्फवृष्टी जरी उत्तरेला पडत असेल तरी त्याचा दक्षिणेला मात्र त्याचा काहीही सध्या थंडीमध्ये किंवा तापमानामध्ये घट झालेली पाहायला मिळत नाही. मात्र जसजसं WD पुढे सरकेल त्यावेळेला मात्र तर एकूण जी थंडगार जी हवा असेल ती फक्त पंजाबचा उत्तर भाग, हरियाणाचा उत्तर भागामध्येच मर्यादित राहील. त्याचा दिल्ली असेल, उत्तर प्रदेश असेल याच्यावरती जास्त मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल या भागामधून आणि अरबी समुद्रामधून जे वारं जे येते हे जे गरम वारं आहे हे गरम वारं राजस्थान आणि मध्य प्रदेशचा भाग असेल त्या भागापासून दक्षिणेला सरकत आहे. त्यामुळे आता जी उष्णतेची लाट आहे ती उष्णतेची लाट आता महाराष्ट्र असेल, गुजरात असेल आणि राजस्थानपर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते. मध्य प्रदेशमध्येही, याचबरोबर बिहारचा दक्षिण भाग, याचबरोबर झारखंड, तसेच छत्तीसगड आणि संपूर्ण दक्षिण भारत या भागात आपला हीट वेव्ह पाहायला मिळत आहे. तसेच जो पूर्व किनारपट्टीचा संपूर्ण भाग असेल, याचबरोबर पश्चिम किनारपट्टीचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये उमस जास्त वाढली आणि तापमान अतिशय जास्त पद्धतीने पाहायला मिळत आहे. याचबरोबर राज्याच्या विदर्भामध्ये मात्र तापमान अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढले आणि येणाऱ्या 24 तासामध्ये तापमान जवळपास 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान हा विदर्भामध्ये काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार केला, आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागात 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सर्वाधिक तापमान हे अमरावती असेल आणि अकोला या भागामध्ये पाहायला मिळालं. या ठिकाणी जवळपास 44.2 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर वर्धामध्ये पण तापमान वाढ पाहायला मिळाली, 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच वाशिम असेल, वाशिममध्ये 43.6, यवतमाळ 43.2, नागपूर 43.2, भंडारा आणि गोंदिया जवळपास 43, काही ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. चंद्रपूर 43.4, गडचिरोली 43 डिग्री सेल्सिअस, नांदेड 42 डिग्री सेल्सिअस, हिंगोली, परभणी 42 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सोलापूरमध्ये 43.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं. तसेच लातूर असेल 41 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 41.2 डिग्री सेल्सिअस, बीड असेल 40.8 डिग्री सेल्सिअस, जालना 41.4 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 41.5 डिग्री सेल्सिअस, जळगाव 41.5 डिग्री सेल्सिअस, संभाजीनगर असेल जवळपास 41.4 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तसेच धुळे असेल, नंदुरबार असेल या दोन जिल्ह्यांमध्ये तापमान जो अनुक्रमे 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अहिल्यानगरमध्येही 40 डिग्री सेल्सिअस, नाशिक 37.5 डिग्री सेल्सिअस, पुणे 39.1 डिग्री सेल्सिअस. काल पुण्यामध्ये जवळपास 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. आज मात्र 1 अंशाने त्या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळाली. सातारा 42.2 डिग्री सेल्सिअस, सांगली 39.5 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 38.1 डिग्री सेल्सिअस, सिंधुदुर्ग 35 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 32.5 डिग्री सेल्सिअस, रायगड 31.5 डिग्री सेल्सिअस आणि ठाण्याचा जो पूर्व भाग असेल या भागात 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मुंबईमध्ये 31.6 आणि 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पालघरमध्ये 33.1 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या 24 तास राज्यात संपूर्ण राज्यामध्ये याच्यामध्ये कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला हीट वेव्ह पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पावसाची शक्यता अजून 2 दिवस नाही आहे, म्हणजे 17 असेल आणि 18 तारखेपर्यंत पाऊस राज्यात नाही. 19 तारखेला ढगाळ वातावरण राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र 19 तारखेला काही अंशी ढगाळ वातावरण राहील. मात्र पाऊस हा जवळपास 20 तारखेनंतर पाहायला मिळू शकतो. पाऊस हा कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी दक्षिण भाग असेल, सातारा दक्षिण, सांगली संपूर्ण भाग असेल, सोलापूर, धाराशिव, बीड दक्षिण भाग, परभणी, हिंगोली, यवतमाळचा हा पट्टा असेल आणि नांदेड, लातूर
या पट्ट्यामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळणार नाही. 20 तारखेला संपूर्ण भागात पाऊस नाहीये, काही ठिकाणीच पाऊस आहे. 21 तारखेला काही अंशी पावसाचं प्रमाण वाढेल. 22 तारखेला ही काही अंशी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळेला मात्र पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल, मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच येणाऱ्या 24 तासात पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर तापमानाबद्दल जर आपण पाहिलं, सर्वाधिक तापमान येणाऱ्या 24 तासामध्ये गडचिरोलीचा आणि चंद्रपूरचा जो भाग असेल, म्हणजे इगतपुरी असेल, याचबरोबर ब्रह्मपुरी असेल, या भागामध्ये कुरखेडा असेल, या भागात जवळपास 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि हा पट्टा असेल. या ठिकाणी जवळपास 42 डिग्री ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी 24.5 ते 24.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो. तसेच नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर, अहिल्यानगर, जळगावचा भाग असेल, या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. धुळे असेल, नंदुरबार, नाशिकचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर अहिल्यानगरचा पश्चिम भाग, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पट्ट्यामध्ये ही 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच ठाणे, पालघर, मुंबई शहर असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये ही तापमान वाढ येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळू शकेल. त्या ठिकाणी जवळपास 36, काही ठिकाणी 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर संपूर्ण आज म्हणजे 16 तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये उष्णतेची लाट होती. याचबरोबर सांगली, सोलापूर आणि धुळे असेल, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, याचबरोबर जळगाव असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा या ठिकाणी उष्णतेची लाट सांगितली होती. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये जर पाहिलं, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तसेच काही ठिकाणी गरम वारं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, तसेच अहिल्यानगर असेल, नाशिक पूर्व, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, याचबरोबर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचा पूर्व भाग जो असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.